नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे। त्यांच्या निवृत्ती वयाबद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी, कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयात मोठा बदल। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे, जो आयुर्वेद क्षेत्रातील डॉक्टरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। पंडित खुशीलाल आयुर्वेद इन्स्टिट्यूट भोपाळ येथे आयोजित आयुर्वेद महापर्व 2025 कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या सेवानिवृत्ती वयात बदल। मित्रांनो, या घोषणेनुसार आता आयुष विभागातील डॉक्टरांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 62 वरून 65 वर्षापर्यंत वाढवण्यात आली आहे। यामुळे सरकारी डॉक्टरांना आणखी 3 वर्षे सेवा करण्याची संधी मिळणार आहे। मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी डॉक्टरांचा फायदा आरोग्य सेवेसाठी होईल। मित्रांनो, यामधले मुख्य मुद्दे कोणते आहे याबद्दल आपण बघूया। आयुर्वेद डॉक्टर आता 65 वर्षापर्यंत सेवा देऊ शकतील। वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग होमसाठी आरोग्य विभागाला नवीन परवानग्या दिल्या जातील। या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवा अधिक मजबूत होईल। मित्रांनो, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या कार्यक्रमादरम्यान इतरही काही महत्त्वाच्या घोषणा केल्या। उज्जैनमध्ये सम्राट विक्रमादित्य न्याय परंपरेच्या आधारे हरिद्वारच्या विकासावर भर देण्यात येणार आहे। यासह न्यायालयाच्या उभारणीसाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले। याशिवाय युनानी औषध हिंदी भाषेतच उपलब्ध करून देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे। यामुळे स्थानिक लोकांना औषधोपचार अधिक सोप्या पद्धतीने मिळू शकतील। कर्मचाऱ्यांसाठी नवीन संधी। मित्रांनो, या निर्णयामुळे सरकारी आयुर्वेद डॉक्टरांना सेवानिवृत्तीपूर्वी अधिक काळ कार्य करण्याची संधी मिळेल। यामुळे आरोग्य सेवा अधिक चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचेल आणि अनुभवी डॉक्टरांची विद्यमानता कायम राहील। मित्रांनो, या नवीन निर्णयाचे फायदे काय राहणार आहे त्याबद्दल आपण बघूया। त्यामधला पहिला फायदा आहे हा अनुभवाचा फायदा। मित्रांनो, ज्येष्ठ डॉक्टरांचा अनुभव अधिक काळ उपयोगात येईल। दुसरा आहे ग्रामीण आरोग्य सेवा। मित्रांनो, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यात मदत होईल। तिसरा आहे नवीन पिढीला मार्गदर्शन। मित्रांनो, सेवानिवृत्तीपूर्वी डॉक्टर नवीन पिढीला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊ शकतील। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।